हो रेडिओवाले. हां बोला की पाटील. देवा धर्माची गाणी लावायची, फालतूपणा करायचा नाही. वय वय. त्या लाईटवाल्याला बोलवले म्हणून सांग जा. हां. लाईटवाला आला. या बघा लाईटिंग डोळ्याला गोड वाटली पाहिजे. उगाच लाट डोळ्यावर येणारी नक. होय पाटील. पाटील उठले, चरावर गेले. ए आचारी, बोला की पाटील. सारं सव्वा करायचं, मीठ मिरचीला कमी पाडायचं नाही. वय पाटील. अरे पोरानो, ते माळीन कुठे आहे? काय बो पाटील, माळीन हजर झाली. अरे पाळणं सजवणार कधी? माळा वरपासनं खालवर लावा. माळा तयार आहे ती, निस्त्या लावायचे, अजून लई वेळ आहे. आता अरे आपलं काम उरकून मोकळं व्हायचं, पंचांग कशाला बघत बसायचं? लावते पाटील. वय सिले, जी मालक. आचार्याची जबाबदारी तुझी, काय कमी पडू द्यायचं नाही. काळजी न ग. बाबू सुतारांनी मेंढी रवून चांदीचा पाळणा बांधलाय ना, वय की. त्याला म्हणावं वाढताना हात आकडता घ्यायचा नाही. वय वय. पाटील अक्षरशः नाचत होते. हे राहिलंय का, ते आलंय का? वाड्याच्या चौकात मांडव घातला होता, मंडप बांधला होता, लाईटिंग नाचत होती, गुरव शिंग फुकत होता, बायांचा लोंढा येतच होता. गडी माणसं सकाळीच आली होती. गावातून कोण येतंय ही काळजी होती, पण उभ्या गावातल्या बायका आल्या होत्या. सरपंचाची बायको गंगी आली होती. तो दिसत नव्हता, पण गंगी घरचं कार्य समजून बाळंतिणीच्या खोलीत गेली होती. ए अरे बामन काका आला का? आला की, मांडामांड चालली. मोर रटळू देऊ नका. वय की. वाजंत्रीवाल्यांना चहा पाणी दिलं का? नाश्ताच दिलाय. हे बरं केलंय. चांदीचा पाळणा सजला. पाळण्याभोवती बायका जमल्या. मावळणी मानासाठी उभ्या राहिल्या. अगं कोणीतरी बाळाला आणा की. येळ करू नका, सारं कसं वागता व्हायला पाहिजे. आणि पण त्या उशात आईला कोणीतरी सांगा की बाळान म्हणून. बायकांची चुळबुळ सुरू झाली. शेवटी नभा उशाच्या खोलीत गेली. काय ग बाया, अजून तुझं आटपलं नाही वे? बायका खोळंबल्यात. आणि गंगो आत्या आल्यापासनं तुम्ही हितच? हे काय निघाले की बाहेर? गंगी म्हणाली. बाहेर गेली. मी साडी नेसते, आलेच. नभा बाहेर आली. ब्राह्मण पुन्हा पुन्हा माईकवर पुकारत होता. नामकरणाच्या घटिका जवळ येत चाललेली आहे. बाळाच्या मातोश्रींनी बाळ राजेंना घेऊन मंडपात यावं. पण उषा येतच नव्हती, तयारच नव्हती. तर येणार कशी? अरे काय चाललंय काय? कशाला गाड घातलं हो? आणा की बाळाला. पाटील नभाला म्हणाले. अहो उषा ताई अजून तयार नाहीत. अगं मग तू आण. येळकळ काय असतो का नाही? जावा जावा बाळाला घेऊन या. नभा गेली, बाळाला उचललं, घेऊन आली. काय ते बाळाचं रुपडं? 1.25 महिन्याचं बाळ, पण वर्षाच्या बाळा एवढं दिसत होतं. नाकाने आत्ता शेंडा उचलून धरला होता. मुठी आवळून तो हातपाय झाडत होता. मखमली झबलं टोपडं, डोक्यात टाळू शोभून दिसत होती. मावळणी पुढे झाल्या. गोपाळ घ्या, गोविंद घ्या झालं. बाळाला कुर्र केलं. मावळणीनं झोका दिला. बाळाचं नाव यशवंत ठेवलं. पाळणा तालासुरात बायका म्हणायला लागल्या. रामाचा झाला, श्रीकृष्णाचा झाला. बायका काही थांबत नव्हत्या. नभा नऊवारी पैठणी चापून चोपून नेसली होती. नाकात नथ होती, कानातली फुलं हसत होती. सोन्याच्या हातातल्या बांगड्या किणकिणत होत्या. गळ्यात बोरमाळ, पुतळ्या, हार, सरी खुलून दिसत होतं. चांदीचे कोपरातले येळा चमकत होते. नभाला जणू बाळंतपण मानवलेलं होतं. मूळचा गोरा रंग खुलला होता. आनंद, समाधान चेहऱ्यावरनं ओसंडून वाहत होतं. मुलाची खरी आई हीच, असंच सगळ्यांना वाटत होतं. उषा अजून बाहेर आलीच नव्हती. अजून पाळणा चालू होता. कुणी दमत नव्हतं, थकत नव्हतं. परगावच्या बायकांची पंगत पडली. बाबू सुतार पत्रावळ्या वाटत होता. नारू न्हावी पाणी घेऊन त्याच्या मागे फिरत होता. सीत्याला वार लाडू वाढत होता. मारुती गुरवाचं बळ काही कमी पडत नव्हतं. तो शिंग फुंकतच होता. पाटील पंक्तीत फिरत होते. अरे वाढ की वाढ, 4-4 लाडू वाढ. अरे बाताची बचळ धर, दणकून वाढ अरे. असं त्यांचं चाललं होतं. त्यांचा रुबाब आज मोठा होता. करवती काठाचं दुधासारखं धोतर नेसले होते. त्यावर मलमली 3 बटनाची पैरण होती. पैरणीवर कोट होता. डोईवर फेटा होता.
तिकडे पाळणा अजून चालूच होता. 10-10 मिनिटाला भिकी चांभारीण बाळाची दृष्ट काढत होती, लिंब उतरून टाकत होती, खेटरांनी, मिरच्यांनी, मिठा मोहरींनी दृष्ट काढत होती. पंक्तीवर पंक्ती उठत होत्या. लुगडं, चोळी, नारळ ओटीनं आल्या बायकांचं मानपान नमा करत होती. उषा अजून खोलीतनं बाहेर आली नव्हती. जेवणं झाली. बायकानंतर गड्यांनी लाडू रुचवले. मांडववाले, स्पीकरवाले, वाजंत्रीवाले, चरावल्या माणसांची जेवणं झाली. उषा बाहेर आलीच नाही. श्रीमंत आता आपल्या बेठाव म्हणाव. यशोदा, पाटील, नभा, श्रीमंता बसले. पाणी घेतलं, जेवण वाढलं. उषा आलीच नाही. अरे सुनबाईला बोलवा. शेवटी नभाच उठली, उषाच्या खोलीत गेली. उषाताई, अहो यशवंत झोपलाय ना, चल की खाऊन घे. मला भूक नाही आहे. अगं 2 घास समद्यांबरोबर खायचं. तुम्हीच खा. मिरवून दमला असाल. उषाताई, तर काय बाळ माझं नटताय काय, मुरडताय काय, जणू काय तुम्हीच यशवंताची आई. उषा, गावाला माहिती नाही का तुम्ही वांज आहात ते? मग एवढं काय पुढे पुढं करायचं चाललं होतं? बाळ माझा हात लावताना काहीच वाटलं नाही तुम्हाला? नभानं आलेला हुंदका पदराच्या बोळ्यानं दाबून धरला. ती आपल्या खोलीत गेली. आतून दार लावलं. आतल्या आत धुमसत राहिली. ठाणे अंमलदार शिखळकर लेखणी सरसावून बसले होते. कॉन्स्टेबल चितळेंनी कॅमेरा लावला होता. पोलीस इन्स्पेक्टर रावतेच्या समोर उभा असलेला जयराम खुर्चीवर बसायला निघाला. उठ जयराम, काय बापाचं घर आहे काय? वट. इन्स्पेक्टर रावते कडाडले तसा जयराम उठला. किती वाजले जयराम? पटकन सरपंच जयरामची नजर डाव्या मनगटाकडे गेली. किती वाजले जयराम? गाड्याळ नाही माझ्याकडं. कुठं गेलं? पहिल्यापासूनच नव्हतं. मनगड बघू. सरपंचांनी मनगड पुढे केलं. हा वण कसलाय? सरपंच गप्प. जयराम, मी काय विचारलं? होतं पण आता नाही आहे. कुठं गेलं? हाय घरी. कुत्र्यासारखा मारी ना? खरं बोल. हा रावलं. हे बघ, हे ते घड्याळ. पट्ट्याची इथली पिन तुटली आहे, त्यामुळे ते पडलं. तुझं हे घड्याळ? मग ते काय करतो मग ते? काय सत्यनारायणाची पूजा चालली आहे का? बोल बोल बोल, हे तुझंच आहे ना घड्याळ? सरपंच गप्प. उभा गाव साक्षीला बोलवी ना? ग्रामपंचायती बाहेर तुडवून काढेल. खरं बोल, कोणाचं आहे घड्याळ? तो गप्प. सरपंच गप्प. तसा त्यांना राग अनावर झाला. त्यांच्या उलट्या हाताची थप्पड सरपंचाच्या गालावर पडली. सरपंचाच्या डोळ्यापुढे काजवेच चमकले. तो पटकन खाली बसला. उठ उभा राहा, नाही तर पाठीत लाद बसल. सरपंच उभा राहिला. हे घड्याळ तुझं आहे? वय की. कुठं पडलं होतं? माहिती नाही. नागडा करा याला नागडा करा, चटके द्या. सरपंचाच्या डोळ्यालाच धारा लागल्या. सरपंच जयराम, लक्षात ठेव, माझं नाव रावते आहे, रावते. हां, भल्यानं तू गुंगारा दिला. तुला वाटलं एक खून पचला दुसरा पचेल, पण तसं नसतं. कुठं पडलं होतं घड्याळ? पाटलाच्या माळ्यात. काय करत होता तिथं तू? सरपंच गप्प. हे बघ जयराम, शेजारी उभा आहे तो बलभीम कॉन्स्टेबल. पैलवान आहे, सोडू का तुझ्यावर? तरीही सरपंच गप्प. बलभीम. इन्स्पेक्टरनी इशारा केला. बलभीमनी सरपंचाला चोळला, मग खाली घातला, घुसळला. सरपंचाचं सगळं शरीर ठणकायला लागलं. आता बोलणार का बर्फाच्या लादीवर झोपायचं आहे? शामराव मानेला तिथं घेऊन जाताना पडलं होतं. कसा घेऊन जात होता? पोत्यात घालून. त्यावेळी तो जिवंत होता? नाही हो. कुणी खून केला त्याचा? मी. शहाणा आहेस हां आमच्या सरपंचा. आता खून कसा केला तेवढं सांगून टाक. सरपंच रडायला लागला. माझं चुकलं साहेब, वाचवा की मला. वाचवणार, पण खरं खरं सांगायचं हां. शामरावला दारू आमच्या दवडीत पाजली. तो झाला टाईट.
त्याला चालाय बोलाय येणं. तसं आमच्या खोपरातनं दोरी आणली, गळ्याभोवती बांधून आवळली. तो मेला अशी खात्री झाल्यावर त्याला पोत्यात भरला, नेला पाटलाच्या माळ्याकडं. एकट्यानं नेला? वय की खांद्यावर घ्यायचं, डोक्यावर घ्यायचं, असं करत करत पाटलाच्या माळ्यात ठेवलं आणि टांगला त्याला आंब्याच्या झाडाला. त्या गडबडीत घड्याळ कुठं पडलं कळलंच नाही. पाटलाच्या माळ्यातच का फास लावला? पाटलाव नाव यावं म्हण. शामरावचा खून करण्यामागं कारण? मला सोडवा ना तुम्ही. हो सोडवीन, पण खरं सांगितलंस तर. जन्नीच्यान खरं सांगतो, शामराव सरपंच व्हायला निघालता, मला काढून टाकणार होता. पाटलाच्या कंपूत शिरला होता, मन त्याचा काटा काढला. आता सांग, नामाचा खून का केला? साहेब तुम्ही मला गोतावताय. अरे नाही रे बाबा, तू कबुली दिलीस, खरं खरं सांगितलंस तर मी नाही गुंतवणार तुला. अहो नामाची म्हातारी नामाच्या कारवायाने विटली होती. सारखा हिची छेड काढ, तिची छेड काढ. ती मला म्हणली सरपंच पोराला जरा शिकवा. मी म्हणलो तुझा जमीन जुमला मला देशील? तर म्हातारी म्हणली पोरगं सांभाळणारे तर देते, काय 10,000 रुपये दे म्हणली मला. मला म्हणली तेवढे पैसे दे, जमीन नावावर करते. मग तलाठ्याला हाताला धरून जमीन नावावर करून घ्यायचं ठरलं. नाम्या हुरड्या फुक्या, त्याला 4 पैसे द्यायचं मनात नव्हतं. पण नाम्याला कुठनं तरी हे कळलं का त्याची आई माझ्याशी जमिनीच्या व्यवहार करते. आला आमच्या शिवारात शिव्या घालायला लागला. मी त्याला त्या रात्री ढवकीच्या शेतात बोलावला, पडसाव बसून पाजला, बेसात झाला, फास लावला, गावात आणला, रातीचा देवळा मोहर टाकला. याचा अर्थ जयराम सपकाळ दोन्ही खून तू केलेस? केले, पण त्यांनी तसं केलं होतं. त्यांनी तसं केलं नसतं तर खून नसते ना केले. पण खून केले हे नक्की ना? होय नक्की. जबाबदार लोकांच्या सह्या घेतल्या, कोर्टात केस दाखल करून टाकले. गंगूनी वाड्यात डोकून बघितलं, पाटील कुठे दिसत नाही आहे त्याची खात्री केली. मांजरीच्या पावलानं ती निघाली. तिची नजर भिरभिरत होती. काय गये गंगू, कुठं निघाली? ते आपलं वाईच. का आलीस? काय पाहिजे तुला? उगे आपलं ते. चाचरत बोलू न ग. का आली सांग, काय पाहिजे? नाही काय ना ग. मग आली का? बाळाला आंघोळ घालायची होती. मग अशी चोरासारखी काय चालली? आणि पोराला आंघोळ पहिले 10-15 दिवस घालतात, आता कसली आली का आंघोळ? उशाताई म्हणल्या. त्यांना काय माहिती? विचारा की त्यांनाच. उशात आहे? हो उशात आहे. उषा बाहेर आली. काय ग गंगू, पाटलाने हे तर अडवली मला. उषा धावत आली. आबा आबा का अडवताय तिला? आम्ही रोज बघतोय चोरासारखी लपत छपत का शिरती ही वाड्यात. तुमची भीती आहे ना, घाबरून वागायलाच लागतं. गंगू चल. थांबा सुनबाय. ती थांबली. ही बाय आपल्या वाड्यात का येते हे आम्हाला समजलं पाहिजे. माझ्याकडे कोणीही येईल. कोणी बी म्हणजे काय? काय येते गंगू? येते आमच्याकडे गप्पा मारायला. ती म्हणती यशवंताला आंघोळ घालायला येते, तुम्ही म्हणता गप्पा मारायला येते. खरं काय? पण तुम्ही काय याच्यात लक्ष घालताय? चल ग गंगू. गंगू आत जाणार नाही. पण का? आज सवाल आम्हाला अख्ख्या गावात कोणी करत नाही. फेर माघारी. ताय काय करू हो मी? तू आत चल ग. आत आली तर डोसकं फोडेल. चल चालती वय. नवऱ्यानं गाव नाश शिवलं, आता तू वाडा नाश व्हायला येशील का? चल चालती वय. गंगू परत फिरली. हे बघा सोनबाई, ती गंगी चांगली नाही. म्हणजे? नवऱ्याव कोणाचा गुण आहे तिच्या. तो सिद्ध झालाय का? ते बी होईन, शिक्षा बी लागन त्याला. समजा लागली तर हिचा काय दोष? नवऱ्याव कोणाचा डाग आहे याचा राग नाही. आमच्याशी वैर केलं त्याचं बी काय नाही. फक्त आमचा हा वाडा गुन्ह्या गोविंदानं नांदावा असं आम्हाला वाटतंय. मग ती काय भांडणं लावणार आहे का? मला डोकं आहे, कान आहे. बारशाच्या दिवशी तुमच्या खोलीत किती येळ होती हे आम्हाला माहिती. मग त्यामुळे वाईट काय घडलं ते बी आम्हाला माहिती नाही का आता? अच्छा, याचा अर्थ तुम्ही नभाची बाजू घेताय. तर बाजू कोणाचीच घेत नाही. तुम्ही दोघींनी बहिणीसारखं राहावं असं वाटतंय. असं होय?
त्यासाठी गंगूला हाकलली. चांगलं केलं. सुनबाई, तुम्ही जरा समजून घ्या. काळ मोठा वाईट आहे. समधी माणसं चांगली नसतात. अच्छा, 12 बलुतेदार चांगले? वय चांगलीच आहेत ती. बारशाला बघितलं ना, पाय जमिनीला टेकत नव्हता त्यांचा. दिलं काम व्यवस्थिशीर पार पाडलं त्यांनी. गंगूबाईचा नवरा असेल गुन्हेगार, तिने काय केलंय? कुणाच्या पायानं कली आत शिरल सांगता येतोय का? आबा, तुमच्यापेक्षा मी जास्त शिकली आहे, मला सगळं कळतं. मोठी बुकं वाचून माणसं नाही वाचता येत. त्याला काळ्याचं पांढरं व्हायला लागते. ऊन पावसाळं खावं लागतात. माणूस बाहेर दिसतो तसा नसतो. आत यागळा बाहेर यागळा असतात माणसं. पाटील एकटेच बोलत होते. उषा कधीच निघून गेली होती. ते पाटलाच्या जिव्हारी लागलं, पण त्यांनी सगळं गिळून टाकलं. मोठ्या माणसांना इतरांसारखं रडता येत नाही, तसंच त्यांना रागावताही येत नाही. त्यांना दुसऱ्याच्या चुका गिळून टाकायला लागतात. संसार चालताना मोठ्या माणसांना माघार ही घ्यावीच लागते, कारण संसार म्हणजे तडजोड हे त्यांना कळलेलं असतं. आबांची माघार म्हणजे उषाचा विजय नव्हता, तरीही उषा वेगळ्याच विचारात होती. आओ, बोला की. माझा इथं कोण मारा होतोय? तुम्हाला कोणलंय? कुणी? आणि कोण मारतंय तुम्हाला? अहो, माझ्याकडे कुणी यावं आणि कुणी जावं हे सुद्धा आबांनी ठरवायचं का? अहो, आलं कोण गेलं कोण ते तर सांगा. गंगू आत्या आल्या होत्या. कोण गंगू? सरपंचाची पत्नी. तर मग परत आली ना तर तिच्या पायच मोडून टाकलं पाय. यायला जायला काय ठेवलंय त्यांनी? आयुष्यभर छळलं त्यांनी आबाला. पाण्यात बघत आला आबांना तिचा नवरा. आता त्यो खडी फोडाय गेला म्हणून ही वाडं फोडायला आली का इथं? हे बघा, आबांचं आणि त्यांचं असेलही काही. आता सरपंच तर आतमध्ये आहेत, तर त्यांचा राग गंगू आत्यावर काढायचा का? आत्या नाही ती कोलीत आहे, कोलीत. माझ्याकडे कोणाचं जाणं येणं नसतं. त्या इथे येतात, तर तुम्ही माझ्यावरचा राग त्यांच्यावर का काढताय? तुमच्यावरचा राग का काढला? तुम्हाला कधी शब्दाने दुखवलंय का? ब्र काढलाय का? या वाड्यात बायकांना बी आवाज हवं म्हणायची रीत आहे. कोण बायको? तुमची बायको ती नभा. आणि तुम्ही? आम्ही रखेली तुमच्या. अहो, जरा मानाची नाही जानाची तरी लाज राखा. एवढा जीव वावळतोय, सारखा मागं पुढं असतोय आणि स्वतःला रखेली म्हणून घेताय वय? तुम्हाला मूल हवं होतं म्हणून मागे पुढे करत होतात तुम्ही. आत्ता काय करतोय? बोला की, आता काय करतोय मी? झोपायला कुठे असता? आत्ता याचं. आता बाळ लहान असताना काय करायला हवं का? काय होईल माहिती का? तुमचं दूध जाईल. हिला येडं का खोळं तुम्ही? नाही झोपायचं त्यांच्या खोलीत. आता याच्या. अहो, तिने तुम्हाला मला एक केलं, तिच्याशीच असं वागतंय वय? तुम्हाला माहिती नाही, तुमच्या कडेला आम्ही झोपत होतो, पर एक शब्द काढला नाही तिने. आणि तुम्ही? मला त्यांचं काही सांगू नका. तुम्ही माझे आहात, तुम्ही मला एकटीलाच हवे. आता साच्या. अहो, तुमच्या तरी मनाला पटतंय काय? त्या तुम्हाला बहिणीसारखं समजतात आणि तुम्ही त्यांना वैरीण समजताय. हे बघा, आमची कोणी बहीण नाही, आम्ही कोणाची बहीण नाही. एवढ्याच समज विसरला वे? गरवार होता. खाण्यापिण्यापासून सगळं त्या बघत होत्या. बहिणीची काळजी घ्यावी तशी काळजी घेतली त्यांनी तुमची. काही उपकार नाही केले माझ्यावर. तुम्ही पुरुष आहात हे मी दाखवून दिलं आहे. हे बघा, हे असं वागून घर चालत नाही. सारखं पुढे पुढे करतात, तुमच्या मागे मागे असतात. अहो, नवरा आहे त्यांचा. मग आम्ही कोण? ठेवलेली बाईच ना. कशाला डोसक्यात राग घालून घेत आहे? वेड्या आहोत आम्ही? वेड्या आहोत? किती सहन करायचं आम्ही? आम्ही बाळाच्या आई. आमच्या कुशीत यशवंत वाढला. बारशात कुठे होतो आम्ही? काय बाहेरनं कडी घातली होती का कोणी? का कोणी तुम्हाला बाहेर येऊ नका असं म्हणलं? पण आम्ही म्हणतो, आमचं उरकेपर्यंत थांबायला काय हरकत होती? येळला काय किंमत असती का नसती? तुमच्याकडे काय सगळ्याच प्रश्नांची उत्तर आहे तो? चुकणारा असतो ना त्यो माझं खरं असं म्हणतो. हे बघा, असं डोसक्यात आग घालून घेऊ नका. चाललंय तसं चालू द्या. आपण समधी माणसंच आहेत, चुका होणारच आहे. कधी 2 पावलं मागं सरकायचं, कधी पुढं जायचं. जुळवून घ्यावं लागतंय. जुळवून घेतलं तर संसार होतोय. याचा अर्थ तुम्ही त्यांच्या पुढ्यात झोपणार. कुठं झोपू सांगा?
कारखाने झोपू का मळ्यात? कुठेही झोपा, त्यांच्या शेजारी झोपायचं नाही. यापुढं माझी वाड्यात तुमचा अधिकार चालणार तर. काय हरकत आहे? मी वाड्याला वारसदार दिलाय. वाड्याचा वारसदार म्हणजे समद्यांचा, आमचा, तुमचा, आईचा, आबाचा, नबाचा बी. त्यांना तर हात लावू देणार नाही मी. का? यशवंत आमचा आहे. कुणी घ्यावा, कुणी लाड करावे ते ठरवणार फक्त आम्ही. आणि तुमच्या गंगूनी घेतलं तर चालतंय का? का नाही चालणार मला? अवजीने एवढा त्याग केला, आपला नवरा हसत हसत तुम्हाला दिला, तुम्ही असं येड्यावानी म्हणताय त्यांच्याविषयी? विचार करा. आम्ही विचार करूनच बोलतोय. अहो, आईला आबांना काय वाटेल याचा विचार केला का? तो त्यांनी करावा ना. हा, आत्ता चांगली शिकवणी मिळाली की तुम्हाला. ठीक आहे, आमचं बी ऐकून घ्या. वाडा समद्यांचा, तसा वारसदार बी समद्यांचा. आलं ध्यानात? आणि श्रीमंत बाहेर पडला. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित राखणदार ही कादंबरी. आजचा 9वा भाग तुम्ही ऐकला. 10वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.